एकजूट दाखवा. पुण्याच्या मराठ्यांनी सुद्धा एक दिवस काम सगळ्यांनी बंद ठेवा. कंपनीत असलेले पोरं जाऊ नका. माथाडी कामगारांनी एक दिवस जाऊ नका. काय वाटलं होत नाही. एक दिवसानं समाजाची ताकद. पुणे जिल्ह्यातला सगळा मराठा, पुणे जिल्हा शब्द वापरलाय मी, कारण त्यांच्या दोन विभाग आहेत, शिरूर वेगळा, बारामती वेगळा. सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एकत्र यायचे एका जागा. इतक्या लाखात दिसला पाहिजे पुणे जिल्ह्यातला. हे कामा जाणारे जायत नाही. मराठवाड्यातले मरणाचे पोर आहेत तिथे गेलेले. सगळ्यांनी कंपनीला रजा द्या. 11 तारीख आहे त्या दिवशी पुण्याची. एकानं सुद्धा घरी थांबायचं नाही. आणि शहरातल्या मराठ्यांनी, माता मावल्यांनी, श्रीमंत मराठ्यांनी सुद्धा, गरीब मराठ्यांनी, कामगार मराठ्यांनी, व्यवसाय असणाऱ्या कंपन्याच्या मराठ्यांनी, शिक्षक मराठा, वकील मराठा, डॉक्टर मराठा, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर असणारे, छोटे मोठे मिस्त्री, हमाली करणारे, रिक्षा चालवणारे, टेम्पो जिपा चालवणारे, ट्रक ट्रॅक्टर चालवणारे, पुणे शहरातले किंवा प्रत्येक जिल्ह्यातले म्हणतोय मी, यांनी सगळ्यांनी एक दिवस कामं बाजूला सोडायची आणि एका जागेवर सगळ्यांनी एकजूट दाखवायची. शहरातल्या सह ग्रामीण भागातल्या सगळ्या मराठ्यांनी. त्यानंतर नगर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सुद्धा तसंच. शहरातल्या मराठ्यांनी एक दिवस कामं बंद ठेवायचे, कुलपा लावायचे घराला, सहकुटुंब रॅली सहभाग व्हायचा. आणि जिल्ह्यातल्या सुद्धा काही मराठ्यांनी पक्ष करीत बसायचा नाही. जात आणि जातीचे पोरं मोठे झाले पाहिजे यासाठी बाहेर पडायचं. अजिबात दबाव घ्यायचा नाही कोणाचा. कोणत्या नेत्या फित्याला अजिबात भ्यायचं नाही. जाऊ नका म्हणला तरी. आणि जे जाऊ नका म्हणला ना त्याचं नाव सांगा सोशल मीडियावर आम्हाला. मग महाराष्ट्रातले पोरं कसं करतात त्यांना बघा. त्याला जेव जाऊ नको म्हणून नेता तो पाडाच म्हणून समजायचा. नाशिकच्या मराठ्यांनी सुद्धा, नाशिक जिल्ह्यातल्या एकाही मराठ्यानं तालुक्यातल्या सहकुटुंब नाशिक शहरात यायचंय.